त्रिरत्न इन्स्टिट्यूट आणि करुणदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उर्गेन आर्ट फेस्टिवल हा भव्य सांस्कृतिक सोहळा 21 ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत बालगंधर्व कलादालन जंगली महाल रोड पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे। हा महोत्सव त्रिरत्न बौद्ध समुदायाचे संस्थापक व आधुनिक बौद्ध पुनर्जीवनाचे अग्रणी उर्गेन संघरक्षित यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर अस्मिता गायकवाड, मेडिकल डायरेक्टर फोर्टिया USA यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला डॉक्टर पद्माकर पंडित, डॉक्टर विदा गायकवाड, संतोष संखत, प्रसिद्ध निवेदक दीपक मस्के आदी उपस्थित होते। निर्वाण ज्ञानप्राप्ती या विषयावर आधारित हा महोत्सव कला आणि धम्म यांचा संगम घडवणार आहे। प्रदर्शन, थेट कला सादरीकरणे, व्याख्याने, ध्यान कार्यशाळा आणि संगीत नृत्य सादरीकरणाच्या माध्यमातून संघरक्षित यांच्या या विचाराला उजाळा दिला जाईल की कला ही आध्यात्मिक जाणीवेचे द्वार ठरू शकते। या महोत्सवात सहभागी होण्याकरता देश व विदेशातून सुमारे 200हून अधिक कलावंत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। उर्गेन संघरक्षित यांनी पूर्व आणि पश्चिम परंपरांचा सेतू बांधत आधुनिक बौद्ध धर्माला नवे आयाम दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले। त्यांच्या लेखन, प्रवचन आणि सांस्कृतिक आध्यात्मिक पुनरुज्जीवनाच्या कार्यामुळे भारतासह जगभरातील लाखो लोक प्रेरित झाले। या महोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री नगवांग समतेन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी लोकशाहीर संभाजी भगत, अभिनेते किरण माने, संचालक डॉक्टर अस्मिता गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत। आणि आम्ही हा जो आहे कार्यक्रम उर्गेन आर्ट फेस्टिवल, तर कले क्षेत्रातील जे मान्यवर आहेत, चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, या सर्वांना एकत्र आणून त्याचबरोबर अगदी नावाजलेले जे संगीतकार आहेत जसं की पंडित भीमराव पांचाळे सर आहेत, पावा म्हणून मुंबईचा एक ग्रुप आहे, त्याचबरोबर अतुल कुमार उपाध्याय व्हायोलिनिस्ट आणि आपले पंडित मुकेश जाधव तबला वादक, या सर्वांचे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। या कार्यक्रमाबरोबरच तिथे ध्यानाचं वर्कशॉप होईल, त्याचबरोबर अनेक विषयावर बुद्ध धर्माचा वारसा, सौंदर्य, बुद्ध धर्माचं स्थापत्य कला याच्यावर अनेक प्रवचनं आणि त्यांचे प्रेझेंटेशन होतील। संध्याकाळी रोज लाईव्ह डेमो म्हणजे चित्रकलेचा आविष्कार, त्याचबरोबर शिल्पकलेचा आविष्कार प्रत्यक्ष तिथे दाखवण्यात येईल। आणि रोज संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत, जसं मी आता नावं घेतली, या दिग्गजांचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही 21 ते 26 या काळामध्ये बालगंधर्व कलादालनामध्ये आयोजित केलेले आहेत। आणि हे सर्व कार्यक्रम जे आहेत ते प्रवेश मूल्य आहे, त्याला काही कुठल्याही प्रकारचं प्रवेश मूल्य नाही। नमस्कार, मी कला दिग्दर्शक संतोष संखत। पुण्यामध्ये त्रिरत्न इन्स्टिट्यूट आणि करुणदीप फाउंडेशन या दोन संस्थेच्या माध्यमातून उर्गेन आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे। या आर्ट फेस्टिवलमध्ये कला आणि जगण्याचा मार्ग, ज्याला आपण सन्मार्ग म्हणतो, तो बौद्ध धर्मातून जो आलेला आहे त्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये चित्रकला, शिल्पकला, साहित्य, त्याच्याबरोबर व्याख्यानं आणि काही प्रबोधनात्मक कार्यक्रमाबरोबरच सांगीतिक मेजवानी या कार्यक्रमाच्या माध्यमातून असणार आहे। या कार्यक्रमामध्ये पुणेकरांना एका ठिकाणी बसून बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा आस्वाद कलेच्या माध्यमातून घेण्याची संधी आहे। कला ही माणसापर्यंत कुठलीही गोष्ट अत्यंत सोप्या पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने पोहोचवते आणि प्रभावी पद्धतीने एखादी गोष्ट सांगण्याचं ते प्रभावी माध्यम पण आहे, पण त्याच्याबरोबर ते तुमच्या मनाला, मेंदूला किंवा एकूणच तुमच्या आयुष्याला एक सुखद अनुभव सुद्धा देऊन जाते। तर या सगळ्याचा समन्वय साधून बौद्ध तत्वज्ञान, स्थापत्यशास्त्र, कला आणि सौंदर्यशास्त्राचा सगळ्या कलेच्या अंगानं त्या ठिकाणी एक महोत्सव होतोय। हा जो महोत्सव आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातले दिग्गज शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत, गायक आहेत, वादक आहेत, त्याचबरोबर विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, लेखक आहेत आणि वेगवेगळे फिल्म मेकर्स पण आहेत, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक फिल्म मेकर्स याच्यामध्ये आपल्या स्वतःची फिल्म प्रदर्शित करणार आहेत किंवा त्यांच्या फिल्मला आम्ही त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत। तर हा महोत्सव सर्वांगाने पुण्याच्या कलावैभवात एक भर टाकणारा महोत्सव आहे, पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात एक भर टाकणारा महोत्सव आहे। हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे, मोफत आहे, विनाशुल्क आहे। या महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येनं पुणेकरांनी उपस्थिती लावावी आणि महाराष्ट्रभरातनं, देशभरातनं जे कलावंत येणार आहेत त्यांच्या कलेचा प्रबोधनात्मक अनुभव घ्यावा, आस्वाद घ्यावा, अशी नम्र विनंती या माध्यमातून मी करतो।